students, today we are going to learn about monopolistic competition. आज आपण monopolistic competition हा प्रकार बघणार आहोत. या टॉपिक फॉर्म ऑफ मार्केट मधला हा शेवटचा प्रकार आहे. सो व्हॉट इज मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, एक्सप्लेन फीचर्स ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन असा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे बघा परफेक्ट क्लीनर असे वेगवेगळ्या ब्रँडचे काय सिमिलर प्रोडक्ट असतात, बट दे आर नॉट होमोजिनियस इन नेचर. तर ते कसे तुमचे नियर सबस्टिट्यूट आहेत. जवळपास हे सर्व क्लीनर आहेत. आपण कोणताही क्लीनर यूज करू शकतो आणि आपण आपल्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा आपण पूर्ण करू शकतो. सो नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट मीनिंग अँड डेफिनेशन. सो मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन इज व्हेरी रिअलिस्टिक इन नेचर. तर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन ही कशी आहे, तुमची रिअलिस्टिक इन नेचर आहे, म्हणजे ॲक्च्युअल अशा प्रकारची मार्केट आपल्याला दिसून येते. सो in this market there are some feature of perfect competition and some feature of monopoly acting together. तर या मार्केटमध्ये काही फीचर्स हे परफेक्ट कॉम्पिटिशनचे असतात आणि काही फीचर हे मोनोपोलीचे असतात. आता आपल्याला ते बघायचं आहे, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन प्लस मोनोपोली इज नोन ॲज परफेक्ट कॉम्पिटिशन. So, Professor E.H. Chamberlain coined this concept in his book Theory of Monopolistic Competition, which was published in 1933. तर चेंबरलिनने एक बुक लिहिलेलं आहे, त्या बुकचं नाव काय, थेरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि जे पब्लिश केलेलं आहे 1933मध्ये. तर चेंबरलिनच्या मते काय, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन रेफर्स टू कॉम्पिटिशन अमंग लार्ज नंबर ऑफ सेलर्स प्रोड्युसिंग क्लोज बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजे काय सांगितलेलं आहे की ज्या काही गुड्स या मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये असतात त्या गुड्स कशा असतात, क्लोज सबस्टिट्यूट असतात पण परफेक्ट सबस्टिट्यूट नसतात. आता क्लोज सबस्टिट्यूट आणि परफेक्ट सबस्टिट्यूटमध्ये काय फरक आहे. परफेक्ट सबस्टिट्यूट म्हणजे आयडेंटिकल गुड्स. फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादी कार घ्यायला गेलात, तर एका कंपनीची सेम नावाची सेम कार असेल तर आपण सेलर काय म्हणतो, कोणतीही कार परचेस करा पण प्रत्येकाची प्राईस सेम आहे, तर त्याला काय म्हणू आपण, परफेक्ट सबस्टिट्यूट असं म्हणू. आणि क्लोज सबस्टिट्यूट म्हणजे काय की वेगवेगळ्या कंपन्यांची जे कार असतील तर त्याला आपण काय म्हणू, क्लोज सबस्टिट्यूट असं म्हणूया. सो फॉलोइंग आर द मेन फीचर्स ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. आपल्याला मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनचे फीचर लर्न करायचे आहेत. त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो बघूया, फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स. तर या मार्केटमध्ये जे काही सेलर्स असतात ते क्वांटिटीने जास्त असतात परंतु परफेक्ट कॉम्पिटिशनपेक्षा कमी. So in monopolistic competition the number of seller is large but comparatively it is less than of perfect competition. Perfect competition पेक्षा काय कमी असतात, म्हणजे सेलरची संख्या ही जास्त असते संख्येने परंतु परफेक्ट कॉम्पिटिशन पेक्षा कमी. ड्यू टू दिस रिझन सेलर बिहेवियर इज लाईक अ मोनोपोली. तर त्यामुळे सेलरचं बिहेवियर मोनोपोली मार्केटसारखं असतं. म्हणजे मोनोपोलीमध्ये कसं एकच सेलर असतो आणि तो आपला बिहेवियर काय तुम्हाला माहीतच आहे, ही इज गोइंग टू चार्ज प्राइसेस वॉट एव्हर दे लाईक्स. म्हणजे त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे ती किंमत ठेवतात आणि वस्तू विकत असतात. सो फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. तर या ज्याप्रमाणे आपण बघितलं फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स, त्याचप्रमाणे हिअर फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स आर इन लार्ज इन क्वांटिटी बट नॉट मोर दॅन perfect competition. In this market there are fairly large number of buyers, consequently no single buyer can influence the price of the product by changing his individual demand. म्हणजे एखाद्या बायरने समजा एखादी गुड्स मार्केटमध्ये परचेस केली नाही तर त्याच्या बिहेवियरचा मार्केटवरती काहीही परिणाम होणार नाही. सो इट मीन्स दॅट there is nothing effect of any buyer. If any one buyer is going to be reduce his demand, so there is no effect on this market. या मार्केटवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही because of there are fairly large number of buyers. एक बायर नसेल तर दुसरा बायर असतोच. प्रोडक्ट डिफरन्शिएशन, दिस इज वन ऑफ द मेन फीचर. तर नेहमी तुम्हाला हे पॉईंट, हा जो पॉईंट आहे यावरती 2 मार्क्सचा क्वेश्चनसुद्धा विचारला जातो. जसं प्रोडक्ट डिफरन्शिएशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. तर प्राइस डिस्क्रिमिनेशन आणि प्रोडक्ट डिफरन्शिएशन. प्राइस डिस्क्रिमिनेशन हा मोनोपोलीचा फीचर आहे आणि प्रोडक्ट डिफरन्शिएशन इज द वन ऑफ द फीचर ऑफ परफेक्ट monopolistic competition. So product differentiation is the main feature of monopolistic competition. In this market there are many firms producing similar product but the product of each firm is some way different from other product of every other firm in the market. ॲक्च्युअली प्रोडक्ट जवळपास सेम असतात परंतु काही ना काही कशाच्या ना कशा बाबतीत ते काय असतात, थोडेफार डिफरंट असतात.
फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघू, दिस इज नोन ॲज प्रोडक्ट डिफरन्शिएशन. यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्ट डिफरन्शिएशन. काही डिफरन्स असतोच. प्रोडक्ट डिफरन्शिएशन मे टेक फॉर्म ऑफ ब्रँड. कदाचित कंपनीचं नाव वेगळं, ब्रँड नेम हा वेगळा राहू शकतो, किंवा ट्रेडमार्क वेगळा राहू शकतो, किंवा पिक्युलिटीज ऑफ पॅकेज और कंटेनर वेगळं राहू शकतं, त्यांचे पॅकेजिंग वेगळे राहू शकते, शेप वेगळे राहू शकते, क्वालिटी, कवर, डिझाईन एक्सेट्रा. ऑल दिस फॅक्टर मे बी डिफरंट. हे जे फॅक्टर आहेत ते कसे राहू शकतात, तुमचे डिफरंट राहू शकतात. This means that the product of the firm may find close substitute and its cross elasticity of demand is very high. For example, mobile handset, cold drink, etc. तर प्रोडक्ट डिफरन्शिएशन म्हणजेच काय की प्रोडक्ट कोणत्या ना कोणत्या बाबतीत तो डिफरंट असतो. मग त्याचा कलर असेल, त्याची डिझाईन असेल, त्याची शेप आहे, त्याची क्वालिटी आहे. सो देअर मे बी डिफरन्स अबाउट समथिंग. Next point is point number 4, free entry and exit. Under monopolistic competition, there is a freedom of entry and exit. Means any firm can join this competition, or any firm can leave this competition. If anyone is going to earn huge profit, जर समजा एखाद्याला खूप प्रॉफिट होत असेल तर तो जॉईन करू शकतो, आणि जर लॉस होत असेल तर ही मे लिव्ह दिस कॉम्पिटिशन, दिस मार्केट. हे जे मार्केट आहे तो सोडू शकतो. सेलिंग कॉस्ट इज ऑल्सो वन ऑफ द मेन फीचर ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. तर परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सेलिंग कॉस्ट नसते, पण या ठिकाणी सेलिंग कॉस्ट असते. सेलिंग कॉस्ट आर peculiar, means feature to monopolistic competition only. It refer to the cost incurred by firm to create more demand for its product and thus increase the volume of sale. It include expenditure on advertisement, radio, television, broadcast, होर्डिंग, एक्झिबिशन्स, विंडो डिस्प्ले, फ्री गिफ्ट, फ्री सॅम्पल एक्सेट्रा. थोडक्यात काय, या मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये जो सेलर आहे, कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी तो सेलिंग कॉस्ट करतो. मीन्स एव्हरी सेलर हॅव टू इन्कर्ड सम एक्सपेन्सेस ऑन सेलिंग. फॉर एक्झाम्पल ऑन ॲडव्हर्टाइजमेंट असेल, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, किंवा ब्रॉडकास्ट असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमाने त्यांना जाहिरात करावी लागते आणि कस्टमरला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. Point number 6, close substitute. In monopolistic competition, goods have close substitute to each other. For example, different brand, soap, toothpaste, etc. तर जे सबस्टिट्यूट असतात मार्केटमध्ये, असे खूप सबस्टिट्यूट असतात. जसं तुम्हाला या ठिकाणी सांगितले सोप. आता सोपमध्ये तुम्हाला सांगता येईल डव असेल, लक्स असेल, हमाम असेल, संतूर असेल. देर आर सो मेनी कंपनी हू इज गोइंग टू प्रोड्यूस सिमिलर प्रोडक्ट. दे आर ऑल प्रोडक्ट इज नोन ॲज क्लोज सबस्टिट्यूट, नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. ते कसे आहेत, क्लोज सबस्टिट्यूट. टूथपेस्टमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल, जसं कोलगेट आहे, पेप्सोडंट आहे, दंतकांती आहे. सो ऑल दिस प्रोडक्ट आर क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. अँड लास्ट वन इज कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप. अंडर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, चेंबरलिन इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप इन प्लेस ऑफ इंडस्ट्री. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप ही कॉन्सेप्ट त्यांनी सांगितलेली आहे. इंडस्ट्री त्यांनी सांगितलेलं नाही आहे. इंडस्ट्री मीन्स अ नंबर ऑफ फर्म प्रोड्युसिंग आयडेंटिकल प्रोडक्ट. ग्रुप मीन्स नंबर ऑफ फर्म प्रोड्युसिंग डिफरन्शियल प्रोडक्ट विच आर क्लोजली रिलेटेड. तर ग्रुप म्हणजे काय की नंबर ऑफ फर्म प्रोड्युसिंग डिफरन्शिएटेड प्रोडक्ट, वेगवेगळे प्रोडक्ट ते प्रोड्यूस करत असतात. फॉर एक्झाम्पल, ग्रुप ऑफ फर्म प्रोड्युसिंग मेडिसिन्स और ऑटोमोबाईल्स. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व काही सांगितलेलं आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहोत हे एक्झरसाइज. पण एक्झरसाइज मी तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये देणार आहे, आणि गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला मी लिंक त्याची देणार आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, बऱ्याच स्टुडंट्सचा प्रॉब्लेम असतो की नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही, आवाज ब्रेक होतो. त्यामुळे मी मोस्टली व्हिडिओज तयार करून सेंड करीत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. थँकिंग यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, अँड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन बेल आयकॉन. थँकिंग यू.